हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. तर आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत एक खूप छानशी अशी रेसिपी शेअर करणार आहे. तर ग्रीन चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे, पण आज मी तुमच्यासोबत क्रिस्पी व्हेज मेयो सँडविच आणि भरपूर चीजने भरलेलं, भरपूर भाज्यांनी भरलेलं आणि भरपूर मेयोनीजनी भरलेलं असं, आणि वरून त्याचा क्रंच असणार आहे, पण आतून ते इतकं स्मूथिंग असणार आहे की तुमच्या मनाला पण एकदम सुंदर वाटेल जेव्हा तुम्ही तो फर्स्ट बाईट घ्याल. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि ही रेसिपी क्रिस्पी व्हेज मेयो सँडविचची तुम्ही बघत राहा. तर सर्वप्रथम ना इथे मी एक बाउल घेतला आहे आणि माझ्या आवडीच्या भाज्या मी कट करून घेतल्या आहेत. तर कांदा, शिमला मिरची, गाजर, थोडीशी हिरवी मिरची. तर कांदा बारीक चिरलेला आपल्याला त्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बारीक 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक मोठी ढोबळी मिरची बारीक चिरलेली आणि एक मोठं गाजर घ्यायचे किसून घेतलेलं. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर भरपूर अशी टाकायची आहे. आणि इथे मी एव्हरेस्टचा चाट मसाला यूज करते. तर तो आपल्याला ह्या सारणावर थोडासा चिमटीच्या साह्याने टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि इथे ना मी डॉक्टर ओटकरचं व्हेज मेयोनीज यूज करते. डॉक्टर ओटकरचं व्हेज मेयोनीज जे आहे ना ते चवीला खूप छान लागतं. तर गेले 1-1.5 वर्षापासून मेयोनीज मी हेच यूज करते. त्याच्यामुळे तुम्हाला मी हे सजेशन देईन की हे मेयोनीज तुम्ही यूज करून बघा एकदा, चवीला खूप छान लागतं. तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला मेयोनीजमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात. तर असं सँडविचचं सारण आपलं रेडी झालेलं आहे. कलरच इतका सुंदर आहे या सारणाचा की बघून नुसतं सारण पण आपण खाऊ शकतो. तर हे सँडविच खूप हेल्दी होणार आहे, त्याच्यामुळे मी इथे ब्राऊन ब्रेडचा यूज करते. तर ब्रेडवरती आपल्याला सगळ्यात पहिले मेयोनीज स्प्रेड करून घ्यायचं आहे. एक एक करून आपल्याला सगळ्या ब्रेडवरती लावून घ्यायचं आहे मेयोनीज. व्यवस्थित कडेकडेंना सगळ्या ब्रेडवरती पसरवून घ्यायचं आहे. मेयोनीज आपलं स्प्रेड करून झालं की आपण जे सारण बनवलेलं होतं भाज्यांचं आणि मेयोनीज मिक्स करून थोडासा चाट मसाला टाकलेलं, तर ते आपल्याला त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे. आणि सुरीच्या साह्याने आपल्याला ते व्यवस्थित पसरवून घ्यायचे. तर मी 4 सँडविचेस आज करणार आहे, 2 माझ्यासाठी आणि 2 माझ्या नवऱ्यासाठी. तर 2 सँडविचेसमध्ये मी चीजचे स्लाईस टाकते कारण मला चीज टाकलेलं सँडविच खूप आवडतं. तर असे चीजचे स्लाईस 2 सँडविचेसवर टाकलेले आहेत आणि 2 विदाऊट चीज मी करणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एव्हरेस्टचा चाट मसाला भुरभुरून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते सँडविच वरचा ब्रेड हा लावून घ्यायचा. असे आपले सगळे सँडविचेस रेडी झालेले आहेत. हे सँडविचेस आपण असे पण खाऊ शकतो, पण मी इथे काय करते ना, सँडविच मेकर माझ्याकडे आहे. तर ते पहिले मी हाय फ्लेमवरती एकदम हीट करून घेणार आहे. तर व्यवस्थित प्रीहीट करून झालं ना की आपण त्याच्यामध्ये 1 तुकडा अमूल बटरचा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित पूर्णपणे त्या सँडविचवरती लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपण जे सँडविच बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुन्हा 1 अमूल बटरचा थोडासा तुकडा टाकायचा आहे
आणि ते सँडविच मेकर आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे आणि दोन्ही साईडला आपल्याला ते सँडविच व्यवस्थित शेकवून घ्यायचं आहे. तर जवळजवळ 1 मिनिटाच्या आतच आपलं हे सँडविच व्यवस्थित असं शेकवून होतं. तर ऑलरेडी आपला ब्रेडचा कलर आहे ब्राऊन. तर थोडंसं ब्राउनिश झालं ना की आता हे बघा, हा जो रंग आहे ना गोल्डन ब्राऊन, तर असं झालं की आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. तर माझं दोन्ही साईडनी हे झालेलं आहे. तर मी एका सर्विंग डिशमध्ये ते काढून घेते. तर एक सँडविच असं माझं झालेलं आहे. असे मी अजून 3 सँडविचेस पटकन बनवून घेते. तर तुम्ही इथे बघू शकता की गोल्डन ब्राऊन कलरचे असे मस्त सँडविचेस रेडी झालेले आहेत. 4 2 केलेले आहेत विथ चीज आणि 2 विदाऊट चीज, असे 4 सँडविचेस रेडी झालेत. वरून खूप क्रिस्पी आहेत आणि आतून खूप चीजी आणि मेयोनीजनी भरभरून असे सुंदर असे सँडविचेस रेडी झालेले आहेत. आणि त्याच्यासोबत ही ग्रीन चटणी आहे. तर ग्रीन चटणीची रेसिपी मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा हे सँडविचेस आणि ही चटणी नक्की घरी ट्राय करून बघा. तर एक सँडविच मी तुम्हाला थोडंसं कट करून दाखवते. तर आतमध्ये तुम्ही टेक्स्चर बघू शकता, इतकं सूदिंग आहे, भरपूर चीजनी भरलेलं आणि भरपूर सूदिंग आहे. तर ग्रीन चटणीसोबत किंवा आंबट गोड चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत हे सँडविच खूप छान लागतं. तर ही क्रिस्पी व्हेज मेयो सँडविचची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हीसुद्धा घरच्या घरी झटकीपट अर्ध्या तासाच्या आत हे सँडविच रेडी होतं. तर ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मग भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय.